मित्रांनो, कापूस या पिकाची लागवड करता आपण तर थोडं थांबा आणि व्हिडिओत पूर्ण माहिती बघा आणि मगच कापूस या पिकाची आपण लागवड करा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी मनापासून स्वागत करतो. आणि जर मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की जरूर करा. कारण की असेच आपण या चॅनलवर व्हिडिओ शेतीविषयी माहितीचे अपलोड करत असतो, जे आपल्याला सर्वप्रथम मिळेल आणि त्याची आपल्याला माहिती कळेल. तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आपण कापूस या पिकाची लागवड करणार आहात, तर मग थोडं थांबा आणि सविस्तर माहिती या व्हिडिओतून बघा आणि मगच लागवड करा. तर मित्रांनो, माहिती आपली अशी आहे की आपण कापूस या पिकाची लागवड करणार आहात. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला जमिनीचा चांगला आपल्याला हंगाम हे करणे फार महत्त्वाचे असते. जर मित्रांनो आपण चांगला हंगाम जमिनीला केला तर आपलं पीक चांगलं जमानेल आणि चांगलं सुरळीत आणि रोगमुक्त असं पीक आपल्याला पाहायला मिळणार. तर त्यासाठी आपल्याला चांगला जमिनीचा आपल्याला हंगाम करावा लागेल. तर मित्रांनो, आपला मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला होता महाराष्ट्रभर. तर या पाण्यामध्ये आपल्याला कल्टिवेटर किंवा जमिनीला आपल्या रोटावेटर करून मित्रांनो चांगल्या बैलजोडी आणि वखर याच्या सहाय्यानं वखराच्या आपल्याला 1 ते 2 पड्या देऊन जमीन चांगली सुकू द्या. आणि मित्रांनो, धूळ पेरणी करू नका. जेव्हा मान्सूनचा पाऊस येईल तेव्हाच आपण कापूस या पिकाची लागवड करा. मित्रांनो, हवामान विभागानं 10 जूनपासून मान्सूनचा पाऊस येईल असं अंदाज वर्तवला आहे. तर आपण जेव्हा मान्सूनचा पाऊस येईल तेव्हाच आपण कापूस पिकाची लागवड करा, चांगला हंगाम करून जमिनीला. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा, कारण की आपल्याला असंच पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मागील व्हिडिओ शेतीविषयी माहितीचे आपल्या चॅनलवर पडून आहे, ते बघण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, आपण पुढे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.